मी गोपीचंद पांडुरंग जाधव मागील 15 वर्षापासून ग्रेट दारा उद्योग समूह व ग्रेट दारा फाउंडेशन यांच्यामार्फत ऑफिस घेऊन बदलापूर प्रदर्शन आयोजन जत्रा महोत्सव ह्याच्यामध्ये स्टॉल लावून व्यवसाय करण्याचा बिझनेस करत आहे। मागील 15 वर्षांपासून व्यवसाय करत असताना रमण सावंत ह्या व्यक्तीशी मी ओळखतो, संपर्क आला होता। काही जत्रामध्ये यांची आमची पार्टनरशिप असते। एका व्यक्तीने, त्याचं नाव मला आत्ता माहिती पडलं की नूर उर्फ नूरबाई म्हणून नाव आहे, ह्या व्यक्तीने काही ग्रुपवरती फेक व्हिडिओ AI मिश्रित बनवून माझा फेसबुकचा व्हॉट्सअपचा फोटो वापरून माझी बिझनेसला धक्का लागेल अशी बदनामी केली आहे। माझ्या त्यामुळे 3 इव्हेंट माझे कॅन्सल करण्यात आले, त्यामुळे 25 ते 30 लाखाचं माझं नुकसान झालं आहे। ह्या नूरभाई नवाब उल खान याला मी कधी भेटलेलो पण नाही किंवा ओळखतही नाही, त्यांच्या व्यवहाराशी माझा काही संबंध आलेला नाही यापूर्वी। ह्याच्याबद्दल मी बदलापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कंप्लेंट केलेली आहे। मी त्याबद्दल काही मेल केले सायबर क्राईम ब्रँचला। माझी ह्या व्यक्तीशी कधी संपर्क आले नाही, पण ह्या व्यक्तीमुळे माझी नाहक बदनामी झाली। ह्याच्यामुळे माझ्या कौटुंबिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक मोठं नुकसान झालं आहे। ह्यासाठी मी कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशन लिगल कारवाई करणार आहे। ह्यासाठी मी माझे स्पष्टीकरण व्हिडिओ जारी करत आहे। माझे विश्वासार्हता माझ्या मार्केटहून संपर्कता कामा नाही, यासाठी माझे कस्टमर, जे माझे स्टॉलधारक, आयोजक आणि जे झुले आकाश पाण्यावाले जे मालक आहेत त्यांचा विश्वास अशा अफवावर ठेवू नये। ह्यापुढे तुम्हाला माझ्या 15 वर्षाची जशी सर्व्हिस मिळेल अशी मिळेल ह्याची मी हमी देतो। पण ह्या नूर खान जो व्यक्ती कोण आहे ह्याला मी कायदेशीर बाबीमध्ये सर्व पुढे यापुढे कारवाई करेन। धन्यवाद। बोला। मी रमण वसंत सावंत, राहणार वळी। माझा जत्रा फेस्टिवल भरवण्याचा व्यवसाय आहे। आज 21 वर्ष त्या व्यवसायात मी काम करत आहे। नवाब गुल खान या व्यक्तीने, राहणार जोगेश्वरी या व्यक्तीने माझ्या विरोधात फेक व्हिडिओ करून माझ्या बिझनेस ग्रुपला प्लस यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक इथे सगळं व्हायरल केलेला फोटो व्हिडिओ, AI व्हिडिओ। आणि या व्यक्तीशी माझा एक व्यावहारिक संबंध होता। याने मला काही रक्कम व्याजी रूपात दिलेली होती। ते मंथली त्याचं व्याज मी त्याला देत होतो आणि देत असतानासुद्धा आणि देण्यासाठी ॲग्री पण केलं असतानासुद्धा याने खोटा व्हिडिओ माझा बनवून सगळ्या ठिकाणी व्हायरल केला। आणि यामध्ये जे माझे सहकारी आहेत गोपीचंद जाधव यांचा काही संबंध नसताना विनाकारण त्यांचीसुद्धा या व्हिडिओमध्ये बदनामी केली।